able to present verbal questions. चलो okay, group number 1 and 5. Group number 1 and 5, tell me a sentence of able to in present. कोणतं एक वाक्य सांगा मला प्रेझेंट मधलं able to चं. ओके, ग्रुप नंबर 1 and 5 मध्ये कोणीच सांगणार नाही. ग्रुप नंबर 2, चला ग्रुप नंबर 2, टेल मी a single sentence of able to present. सांगा रे. माझा आवाज येतोय का ऑनलाईन वाल्यांना? अजय सर. हा अजय बोल, अजय बोल. तो झाड लावण्यास समर्थ आहे. अरे अरे, मला स्किल सांगा रे, काहीतरी कौशल्य. काल किती वाक्य घेतले तो झाड लावण्यास समर्थ आहे. दुसरं वाक्य घ्या. स्किल मला वाटतं स्किल्स पाहिजे. हा हा, काय नाव? आदित्य सांगा. आदित्य सांग. त्याला त्याचे दुकान चालवता येते. अगोदर अशी वाक्य आहे का माझ्याकडून? त्याला छान ड्रॉइंग करता येतं, बरोबर. मला गाडी रिपेअर करता येते. त्याला बोट चावता येतं. काय चावते? त्याला नख काढता येतात. लहान मुलांना नख काढता येणं बी एक कौशल्य नवीन. मला भाजी बनवता येते. काहीतरी स्किल पाहिजे ना. यू मस्ट टेल सम स्किल्स, काम करता येतं बघा. मग ते साधे गोष्ट आपण करू शकतो ना, बोलू शकतो ना आपण. काहीतरी सांगितलं, काय वाक्य सांगितलं रे? त्याला त्याला त्याचे दुकान चालता येतं म्हणते. त्याला दुकान चालवू शकतोय, चालतंय ना. विशिष्ट स्किल असेल तर सांगा. बघा प्रत्येक व्यक्तीला आपण इथे घेऊ शकतो, मला काय अडचण नाही. मग ते थोडस योग्य पण वाटलं पाहिजे. हा बोला, काय? संपदा. हा सांग बरं. मला गाणे गाता येतात. चालतंय ना. मला गाणं गाता येतं. प्रॅक्टिकलचं वाक्य. काम करता येतं या वाक्यात बोला, या प्रकारे बोला. तुम्ही जे बोलता ते बोला, काय अडचण नाही मला. जे बोलता ते बोला. जबरदस्ती कुठतरी काहीतरी वळून तारून आणून मजा येत नाही. जे प्रॅक्टिकली आपण बोलतो ते बोललं तर काय होतं, बिकॉज आपला इंग्लिश बोलताना आपण तेच बोलणार आहोत ना. उगाच नवीन काहीतरी शोध लावून त्याचा उपयोगच नाही काही. नवीन काहीतरी शोध लावायचा त्याचा उपयोग नाही काही. बिकॉज दोज सेंटेन्सेस वी डोंट टॉक. जे वाक्य आपण सहसा बोलतो ते वाक्य सांगा मला. समजा मला गाणं गाता येतं. समजा हे वाक्य, मला गाणं गाता येतं. चला ग्रुप नंबर 2 चे सगळ्या लोकांनी मला हे वाक्य सांगा. मला गाणं गाता येतं. आय एम एबल टू सिंग अ सॉन्ग. करेक्ट वाक्य. आय एम एबल टू सिंग अ सॉन्ग. इंग्रज म्हणतात एक आहे ना, मग अ लिहा असं म्हणतात. अ किंवा एन. सब्जेक्ट प्लस एम और इज और आर प्लस एबल टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. जे काम करण्यास समर्थ आहेत ते क्रियापद इथं, रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. ऑल राईट. आता बघा याचा वर्बल क्वेश्चन. या प्रकारे एम इज आर चे हेल्पिंग वर्ब असणारे वर्बल क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बनवले. कुठे बनवले मला सांगा? ग्रुप नंबर 2 कुठे बनवलेत आपण असे? आठवते का नाही? गोइंग टू मध्ये केलं, एम इज आर होतं की नाही? मग इकडे काय केलं आपण? बघा आपल्याला 2 प्रसंग आले आतापर्यंत, ज्या ठिकाणी ऑलरेडी हेल्पिंग वर्ब सेंटेन्स मध्ये होते आणि ज्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब सेंटेन्स मध्ये नव्हते. असे प्रसंग कोणते? वॉन्ट, वॉन्ट्स,
वॉन्ट्स टू आणि एक पार्ट राहिलेला आपण एबल टू नंतर घेणार आहोत. ठीक आहे, तो कोणता आहे? पास्ट. वॉन्टेड आणि वॉन्टेड टू ते राहिलेला आपण नंतर घेऊ. चालतंय, चला. म्हणजे काय, तो पार्ट तुम्हाला पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन जाईल. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला हा भाग नवीन तेवढा वाटण्यासारखा नाहीये. आपण डायरेक्टली व्हर्बल क्वेश्चन बनवू शकतो. तुम्हाला जस्ट रिवाइज म्हणून ती कॉन्सेप्ट परत सांगतो. टू मेक व्हर्बल क्वेश्चन ऑफ एनी सेंटेन्स, एनी सिंपल पॉझिटिव्ह और सिंपल निगेटिव्ह सेंटेन्स इन इंग्लिश, you just have to take helping verb and put it into beginning or at the beginning and repeat the whole part of the remaining sentence as it is after that helping verb. बरोबर? हेल्पिंग वर्ब अगोदर ठेवायचं, नंतर त्या सेंटेन्सचा राहिलेला भाग जसाच्या तसा त्याच सिक्वेन्स मध्ये त्या हेल्पिंग वर्बच्या पुढे ठेवून द्यायचा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. दॅट मेक्स युअर वर्बल क्वेश्चन. इज इट क्लिअर टू यू ऑल? येस ऑर नो? Yes. Yes, sir. चला सांगा मला याचा वर्बल क्वेश्चन. सॉरी, याचा वर्बल क्वेश्चन सांगा मराठीमध्ये अगोदर. मला गाणे गाता येतात का? मला गाणं गाता येतं का? सगळे मिळून सांगा. सगळे मिळून सांगा मला. ग्रुप नंबर 2 सगळे मिळून सांगा. वर्बल क्वेश्चन सांगा. Am I able to sing a song? Am I able to sing a song? करेक्ट. बघा पहिली करेक्ट आहे. युअर राईट. पहिली स्टेप काय? एम ला एरो करायचा, पुढे जा म्हणायचं आणि नंतर मग एम ला पुढे लिहून बाकी सगळं वाक्य रिपीट करायचं. एम आय एबल टू सिंग अ सॉन्ग आणि क्वेश्चन मार्क. दॅट्स इट. दॅट इज युअर वर्बल क्वेश्चन. बरोबर? चला, मी आज WH पर्यंत घेतलं असतं, परंतु ठीक आहे, आपली प्रॅक्टिस पण होणं गरजेचं आहे. आज आपण वर्बल क्वेश्चन घेऊ, उद्या WH क्वेश्चन घेऊ आणि त्याच्यामध्ये सेट्स मध्ये सगळ्या सेट्स मध्ये आणखीन एक दिवस एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू. ठीक आहे, नंतर प्रॅक्टिकल WH क्वेश्चन. चला, आता हा झाला सेट नंबर 1. सेट नंबर 2, ग्रुप नंबर 2 कंटिन्यू करा. कोण सांगतंय पुढचं वाक्य मला? वीरेन. वीरेन सांग. मला गाणं गाता येत नाही. अच्छा, ओके. निगेटिव्ह बनवायचं लगेच. चला पण हे पॉझिटिव्ह झालं. आता तुम्हाला माहिती आहे कोणतंही वाक्य निगेटिव्ह बनवण्यासाठी काय करतो आपण? हेल्पिंग वर्ब नंतर काय ठेवतो? नॉट ठेवतो. बरोबर? चला, म्हणजे याचा अर्थ पहिला सेट आणखी पूर्ण झाला नाही, तो निगेटिव्ह मध्ये जाऊ आपण आणि या वाक्याचं पहिलं वाक्य बनेल मला गाणं गाता येत गाणं गाता. करेक्ट आहे, व्हेरी गुड. मग हे सगळ्यांनी मिळून सांगायला पाहिजे. तर वीरेनला एकट्याला काही गरज नाही, है ना? नवीन असतं आपण नवीन व्यक्ती घेऊ. चला, हे सगळ्यांनी मिळून सांगा. मला गाणं गाता येत नाही. सांगा सगळ्यांनी मिळून. I am not able to sing a song. I am not able to sing a song. I am not able to sing a song. बर, निगेटिव्ह वाक्य आपण सहसा 2 प्रकारे लिहितो. बरोबर? मात्र हा प्रकार तेवढा वापरत नाही. बट जरी बनवायचा झाला, कोणी म्हणलं त्याला शॉर्ट मध्ये कसं होईल, तर आय एम नॉट काय होतं शॉर्ट मध्ये? आठवतं कोणाला? व्हेरी गुड. आरंट होतं. आय आरंट. आय एमंट नाही ना. आय एमंट होत नाही, तर ते काय होतं? आय आरंट. आय आरंट. तो आय आंट आपण याला बोलतो. फाईन. आय आंट. फाईन. तो प्रॅक्टिस मध्ये आपण वापरत नाही म्हणून नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, प्रॅक्टिस मध्ये तेवढा वापरत नाही आपण, ते वापरू शकता. तुम्हाला कोण नाही म्हणू शकणार नाही. इफ यू से आय आंट काय गोइंग टू, चालेल. गोइंग टू मध्ये म्हणा, कुठे म्हणा, काय अडचण नाही. आय आंट एबल टू सिंग अ सॉन्ग चालतंय. ठीक आहे, पण जनरली आपण म्हणतो आय एम नॉट एबल टू. शॉर्ट फॉर्म आपण सहसा वापरत नाही म्हणून मी ड्रॉप करतोय तो. अदरवाईज तुम्ही लिहू शकता. आता याचा वर्बल क्वेश्चन मराठीमध्ये सांगा. मला गाणं गाता येत नाही का? बोल नका रे ऑनलाईन वाले. बर, सहसा आपण काय करत असतो, स्वतःला क्वेश्चन विचारण्याच्या ऐवजी तुला गाणं गाता येतं का असं विचारत असतो, है ना? परंतु मुद्दा म्हणून मी ऍम चे ट्रीटमेंट घेण्यासाठी हे घेतलेलं आहे. ठीक आहे, चला. मला गाणं गाता येत नाही का? सांगा. डोकं लावायचं नाही, ऍम ला एरो करायचा. सगळे मिळून सांगा. I am not
Am I not sing a song? am Very good. I not able to करेक्ट आहे. Am I not सगळे able to व्हेरी गुड. सगळेजण आपापल्या स्पीडनं सांगा, काय अडचण नाही. मात्र सगळ्यांनी सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या पालकांना समजलं पाहिजे की माझ्या लेकराला बी काहीतरी येते. बरोबर? तेव्हा सगळ्यांनी बोला. तुम्ही नाही बोलले समजणार नाही की येते का नाही ते, है ना? प्लीज बोला. ऑल राईट. सो दिस इज युअर वन सेट ऑफ मला गाणं गाता येतं. हा आपला एक सेट झाला. चला, ग्रुप नंबर 2 सेकंड सेंटेन्स सांगा मला आता. ओंकार ओंकार सांग बाळा. दीदीला छान पोहता येत. हा चालेल. दीदीला छान पोहता येणं, ठीक आहे. दीदीला छान पोहता येतं. आता दीदी हा शब्द व्यवस्थित लिहा. गायकवाड सर आले का? दीदी कसं आहे? यस सर. बरोबर आहे काय? दीदी असं का कसं आहे? हो बरोबर आहे, बरोबर सर. पहिला रस्व ना? पहिले बरोबर. हो, थँक्यू सर. मला पण जमतंय. आय एम ऑल्सो एबल टू राईट बिट मराठी ग्रामर करेक्टली. चला, दीदीला छान पोहता येतं. बर, Didi is able to swim nice. Didi is able सगळे to म्हणून swim. सांगा. Didi सगळे is म्हणून able, सांगा. Didi is able to swim. able to swim nice. Didi is able to swim Didi nice. is able to swim nice. स्विम वेल थोडस ना मोस्ट सुटेबल आहे. नाईस म्हणलं तरी काही चुकीचं नाही. स्विम वेल. दीदी इज एबल टू स्विम वेल. चला, यातलं पहिलं वाक्य झालं. दुसऱ्या सेट मधलं दुसरं वाक्य वर्बल क्वेश्चनचं. दीदीला छान पोहता दीदीला येत. छान पोहता येतं का? दीदीला पोहता येतं का? येत नाही का? मराठीमध्ये सांगा अगोदर मला. दीदीला छान पोहता येतं का? दीदीला छान पोहता येतं. छान पोहता येतं का? दीदीला छान पोहता येतं का? छानच्या ऐवजी इथं छान ठीक वाटतंय मला. मात्र इथं छान ठीक वाटत नाही मला, काय माहिती. चांगलं पोहता येतं का? त्या ठिकाणी क्वेश्चन डाऊट तयार झाला. त्या ठिकाणी मग छानच्या ऐवजी चांगलं योग्य असं मला माझं मराठी सांगते. चला, दीदीला चांगलं पोहता येतं का? कम Is Didi able to swim nice? Is Didi करेक्ट सांगा able मला. to swim सगळे म्हणून nice? सांगा, सगळे म्हणून. Didi able to swim. Is Didi able to Swim. swim well? Is Didi able to swim well? This is more suitable. हा झाला पॉझिटिव्ह भाग. आता आपण निगेटिव्ह मध्ये जाऊ आणि लिहू. दीदीला First छान sentence. पोहता येत नाही. दीदीला छान पोहता येतं. दीदीला छान पोहता येत. दीदीला चांगलं पोहता येत नाही. हे सुटेबल आहे. कारण छान हा शब्द फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स बरोबरच योग्य होतोय असं मला वाटतं. शंका आली किंवा निगेटिव्ह आलं तर छानच्या ऐवजी चांगलं. दीदीला चांगलं पोहता येत नाही. चला, ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. Didi is not able to swim well. Didi is not able to swim nice. स्विम वेल म्हण रे. वेल थोडं सुटेबल आहे या वाक्यामध्ये, ठीक आहे. और निगेटिव्ह दुसऱ्या प्रकारे. दीदी Didi is not able to swim well. swim well. दीदी isn't able to swim well. माझ्या बरोबर लिहा सगळ्यांनी मिळून.
Didi isn't able to swim well. Maharashtra. That is a type of dish in Maharashtra. आईला पुरणपोळी करता येते. आई is able to prepare or make पुरणपोळी. पुरणपोळी. लोक पुरणपोळी का म्हणतील? बिकॉज मराठी आणि इतर थोड्या भाषांमध्ये ळ आहे, मात्र इतर भाषांमध्ये, इतर एका दुसऱ्या भाषेमध्ये ळ आहे. ळ बाकी भाषांमध्ये ळ नाही, ते ल आहे. दॅट्स वाय दे विल से पुरणपोळी. तुम्हाला बोलता येतं ळ, पुरणपोळी. वर्बल क्वेश्चन ऑफ दिस ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा. आईला पुरणपोळी करता येते का? आईला पुरणपोळी करता येते का? एक्सलंट. डोकं लावायचं नाही. चला ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा. वर्बल क्वेश्चन. able to prepare पुरणपोळी. आता आईला पण अंडरलाईन करायचं बरं का. इज आई एबल टू प्रिपेअर. पुरणपोळी. आणि पिक कॅपिटल द्या. नेम ऑफ डिश इन महाराष्ट्र. दुसरीकडे नाही. अनुराधा एट. माईक बंद कर. बर, आता यातला आपण हा पॉझिटिव्ह पार्ट झाला. निगेटिव्ह कडे जाऊ. सांगा मला ग्रुप नंबर 3. आईला पुरणपोळी करता येत नाही. पुरणपोळी करता येत नाही. आईला पुरणपोळी करता येत नाही. आईला पुरणपोळी करता येत नाही. सांगा इंग्लिश मध्ये सांगा. ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा. आई is not able to prepare पुरणपोळी. able to prepare पुरणपोळी. निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी दोन प्रकारे. कम ऑन. आई is म्हणून सांगा. able to prepare पुरणपोळी. आई isn't able to prepare पुरणपोळी. पुरणपोळी. फर्स्ट नंबरच्या वाक्यात झाले. लहान मुलं सगळ्यांनी मिळून माझ्या बरोबर लिहा. आता ग्रुप नंबर 3 सगळे मिळून सांगा. वर्बल क्वेश्चन याचा. आईला पुरणपोळी करता येत आईला नाही का? पुरणपोळी करता येत नाही का? आईला पुरणपोळी करता येत नाही का? मेरे साथ लिख लो. माझ्या मागे मागे या. काला खाऊ दही भात. काल सगळे परवा सगळे होते का? दररोज यायचं. रोज आणे. नाहीतरी त्याचं रेकॉर्डिंग मिळालं ना. थँक्स गॉड रेकॉर्डिंग होऊ शकलं. ते झूमचं सगळा स्पेस संपला होता. मी डिलीट केलं ते कस तरी करून. बाकीचं मेमरी क्लाउड स्पेस फ्री केला आणि आय कुड रेकॉर्ड द लेक्चर. बरं नाही का? ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा.
Is I not able to prepare पुरणपोळी? Is I not able to prepare व्हेरी गुड. आपापल्या स्पीडने सांगा. इज आय नॉट एबल टू. आपापल्या स्पीडने बोला. प्रिपेअर आणि क्वेश्चन मार्क. निगेटिव्ह नेहमी दोन प्रकारे. सगळ्यांनी मिळून सांगा रे. ग्रुप नंबर 3. कम ऑन. Isn't I able to prepare आईला अंडरलाईन आणि पुरणपोळीला अंडरलाईन. Isn't I able to prepare एक्सलंट. लिहा माझ्याबरोबर लिहा. हे लिहित असताना पालकांना आणि टीचर्सला माझा एक छोटासा क्वेश्चन आहे. नवीन मुलांना समजायला लागलं का? नवीन मुलं जुन्या मुलांच्या बरोबर करायला लागली का? वाक्य लिहायला लागली का? पालकांनी बोललं तरी चालतंय. नवीन मुलांना जमायला लागलं का? म्हणजे ज्यांनी या बॅचच्या अगोदर बॅच केलेली नाही, या बॅचला एकदम नवीन आहेत, त्या मुलांना जमायला लागलं का? पालक किंवा टीचर्स बोला. Yes, sir. हो, थँक्यू सर. They are able to write. अरे वा. दे आर एक्सलंट. बघा, सेम टर्मिनॉलॉजी. पारिभाषिक बोलणं याच परिभाषेमध्ये. व्हेरी नाईस. दे आर एबल टू राईट. न्यू स्टुडंट्स आर ऑल्सो एबल टू राईट. व्हेरी नाईस. थँक्यू सर. बघा रे, प्रॅक्टिकल यूज ऑफ सेंटेन्स केलं सरांनी. चला, सेट नंबर 4. बर, 3 नंबरने चांगलं सांगितलं. नंबर 4 ला जाऊ आपण. ग्रुप नंबर 4. नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 4. संभव बोलो. रुद्रला गाडी चालवता येते. अरे काय गाडी चालता रे? गाडी चालवणं काय? गाडी चालवणार का तुम्ही? काय 10 झाल्यावर गाडी चालवायची, 18 वर्षापर्यंत गाडी नाही चालवायची. चला, नो प्रमोशन ऑफ दिस सेंटेन्स. पुढचं बोला काहीतरी. कोण आहे? समर्थ बोल. पप्पांना खूप छान ड्रायव्हिंग करता येतं. ए गब्बस. पप्पा बी नाही. ड्रायव्हिंगचं वाक्य रिजेक्ट केलं ना मी. दुसरं सांग की. पप्पा म्हणतो पप्पाना ड्रायव्हिंग करते. ड्रायव्हिंगचं वाक्य आज रिजेक्ट केलं मी. नो अट्रॅक्शन फॉर ड्रायव्हिंग. हा चला, दुसरं स्किल सांग मला. नयन सांग. झाडांना पाणी बटन लाव. त्याला बटन लावता येत नाही. त्या वाक्य. हा काय स्किल्स आहेत? झाडांना पाणी घालता येतं. वा 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 वा. तो सत्कार केला पाहिजे 26 जानेवारीला तिकडं लाल किल्ल्यावर नेऊन. हा, पुढे सांगा. स्किल सांगा मला. कौशल्य. स्किल समजतं का नाही तुम्हाला? काहीतरी वेगळी कला. त्याला आपण सामर्थ्य म्हणतो ना आपण. क्षमता म्हणजे काय असते? हा बोला. ग्रुप नंबर 4. स्वराज. तुम्ही बोला. लिहा. स्वराज बोल रे. मला दुकान चालवता येतं. हे दुकान नंतर चालू. थांब आता. स्वयंपाक करायचं चांगलंच केलं ते. सोहमला स्वयंपाक करता येतो. लिहा. सोहमला स्वयंपाक करता येतो. बरं, तुझं वाक्य काय होतं? मला दुकान चालता येतं. काय होईल रे वाक्य? कमीत कमी मला इंग्लिश मध्ये सांगा. काय होईल? ग्रुप नंबर 4 सांगा वाक्य इंग्लिश मध्ये काय होईल? मला दुकान चालता येतं. सांगा. याला ऑपरेट पण म्हणता येईल बरं का.
ऑपरेट पण म्हणता येईल. सो यू आर ऑपरेटिंग द इन ट्रान्झॅक्शन, ऑपरेट म्हणता येईल, हँडल म्हणता येईल. आय एम एबल टू सेल द गुड्स टू कस्टमर्स म्हणता येईल. आय एम एबल टू हँडल द कस्टमर्स ऍट आवर ग्रोसरी शॉप असं पण म्हणता येईल, वेगळ्या पद्धतीने म्हणता येईल, काय अडचण नाही. चला, सोहमला स्वयंपाक करता येतो. चला सांगा ग्रुप नंबर 4. सोहम Soham is able able to make food, able to make prepare प्रिपेअर फूड और कुक फूड दोन्ही चालेल. सोहम इज एबल टू प्रिपेअर फूड और सोहम इज एबल टू कुक फूड दोन्ही पण चालेल. याच वाक्याचा आपण वर्बल क्वेश्चन बनवू मराठीमध्ये. ग्रुप नंबर 4. सोहमला स्वयंपाक करता येतो का? मला स्वयंपाक करता येतो का? बघा मी लिहिलंय तर, सोहमला स्वयंपाक करता येतो का? सोहमला स्वयंपाक करता येतो का? इथं लिहायचं. बोला. Is Very good. Soham Soham able to able to cook. Yes. बघा तुम्हाला उद्या दिवसभर बोलता येईल. हे करता येतं का, ते करता येतं का, हे करता येत नाही का, ते करता येत नाही का. किती वाक्य बोलता येतील? तुम्हाला मग येताना भाजी आणता येत नाही का? आल्याला भाजी मागत आहे. 4 दिवस झालं बघते भाजी नाही. लय इंग्लिश बोलायचं. घरचे म्हणतील बरं झालं पैसे फिटल्या. ती आम्हीच भरली. बरोबर आहे ना. त्यांना समजलं पाहिजे इंग्लिश मध्ये क्वेश्चन. अहो गावाकडून माझे सासरचे लोक आले, तुम्हाला नीट बोलता येत नाही का? चाललं इंग्लिश. ते म्हणते माझ्या कानाचं पारणं फिटलं. इंग्लिशची फी भरली, कल्याण झालं. चला झालं इथपर्यंत. डन. बोला फुल. उद्या दिवसभर बोलायचं. करता येतं का, करता येत नाही का, करता येतं का, करता येत नाही का. फुल पूर्णपणे तुम्हाला प्रॉपरली इंग्लिशचे वाक्य वापरता येतील. आता येतील म्हणजे काय परत आलं, यू विल बी एबल टू. चला याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये जाऊ आपण. सोहमला सोहमला स्वयंपाक करता का कसं रे गाडवा. अगोदर निगेटिव्ह सिंपल बनवायचं ना मला. का कसं काय लगेच. सोहमला स्वयंपाक करता येत नाही. सोहमला स्वयंपाक करता येत नाही. Soham is नापास not लिहा. able to prepare म्हणून सांगा ग्रुप नंबर 4. Soham is not able to cook. सोहम इज नॉट एबल टू कुक फूड. मला बी असं लिहिता येतं. Soham isn't able to नॉट able एबल टू कुक फूड. मी असं लिहिलं का? मी असं लिहिलं का? कसं लिहिलं? शांती 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 ही. काय गडबड करून जायचं कुठं? शांतीने व्यवस्थित लिहा, म्हणजे काय डोक्यात मुरलते लिहिता लिहिता, है ना. सोहम व्हेरी नाईस. दुसऱ्या पद्धतीने काय? Soham Soham isn't isn't able able to cook. एबल टू Cook. कुक फूड. एक्सलंट. सोहम लिहा रे, 4th चे लोक माझ्याबरोबर लिहा. सोहम इजंट एबल टू कुक फूड. आता निगेटिव्हचा क्वेश्चन बनवू आपण. सगळे म्हणून सांगा ग्रुप नंबर 4. सोहमला स्वयंपाक करता येत नाही का? करेक्ट. स्वयंपाक करता येत नाही का, जमत नाही का, करू शकत नाही का, करायला समर्थ नाही का, करायला सक्षम नाही का, वगैरे वगैरे.
काय अर्थ घ्यायचा तो घ्या. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. इंग्लिश मध्ये सगळ्यांना एकच. बरोबर. चला कमॉन इंग्लिश सांगा. ग्रुप नंबर 4 It's आणि ऑल ऑफ not able to cook food. It's not able to cook food. Not Okay. able to cook food. करेक्ट आहे. इज Soham not able to cook food. Not ज्यांनी able to सांगितलं ते डबल सांगू नका. ज्यांनी नाही सांगितलं ते सांगा. आणि ज्यांनी सांगितलं त्यांचं ऐकलंय मी. ज्यांनी नाही सांगितलं त्यांनी सांगा. इज सोहम नॉट एबल टू कुक फूड. और कम ऑन. isn't able to cook food. able to cook food. Isn't Soham able to cook food? इजंट सोहम एबल टू कुक फूड. बघा किती सावकाश तरी आपले किती सेट व्हायला लागले भरपूर. एकदम पीसफुली शांततेने. यस बोला काय राहिलं. हे झालं का. ओके याला कट करा की करा. काल्या हा करता येत नाही की ते लातूरची भाषा आहे. बरोबर. लातूरची भाषा आहे ते. रेकॉर्डिंग बंद करतो. चाल चला ते लातूरची भाषा होती. ओके पुढे जाऊ आपण. ग्रुप नंबर 1 and 5 नाव सांगा. दुर्वा दुर्वा सांग. त्याला न थकता दिवस अभ्यास करता येत. थोडं वेगळं सांगणार काय कुठं वापरतो आपण. तो करू शकतो. हा काय नाव. प्रणिती, प्रणिती सांग. मला भांडे घासता येत आहे. हा व्हेरी नाईस एक्सलंट सेंटेन्स. मला लिहा रे लिहा सगळे लिहा. मला भांडी घासता येतात. हे प्रॅक्टिकलचं वाक्य. मला भांडी घासता येत. तुझं दुर्वा तुझं वाक्य पण बरोबर होतं पण वाक्याची रचना चुकलेली आहे. तर काय पाहिजे होतं. तो दिवसभर अभ्यास करण्यास सक्षम आहे हे करेक्ट आलं असतं. म्हणून मला ते वाक्य थोडस असं वाटलं की अधुरं वाटलं. सो बघा तो दिवसभर अभ्यास करण्यास सक्षम आहे. करता येतो नाही. दिवसभर अभ्यास करण्यास सक्षम आहे ते करेक्ट झालं. चला ते तू बनव आता. मला भांडी घासता येतात. चला ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. आय I am able to wash pots. एबल टू वॉश पॉट्स. क्लीन पॉट्स वॉश पॉट्स चालतंय. हा शांती ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. आता मलाच्या ऐवजी तुला वापरू आपण. हा तुला तुला भांडी घासता येतात का? येतात का. आता बदल लक्षात घ्या. मला असल्यामुळं आयला एम आलं होतं. तुला असल्यामुळं यूला एमच्या ऐवजी काय येईल सांगा. ते बदल करा आणि वर्बल क्वेश्चन बनवा. ग्रुप नंबर 1 and 5 बोला. Are you able to wash pots? आर यू एबल टू वॉश पॉट्स. व्हेरी नाईस. आता आपण इथं निगेटिव्ह मध्ये जाऊ. 4th लोक माझ्याबरोबर लिहाय तुम्ही. नंबर 1 सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. आता मला भांडी घासता येत नाहीत. मला भांडी घासता क्वेश्चन वाला. हा करेक्ट आहे. व्हेरी गुड. क्वेश्चन वाला आपण काय करतोय सब्जेक्ट बदलतोय. स्वतःला क्वेश्चन विचारणं योग्य वाटत नसल्यामुळे आपण प्रॅक्टिकलचा यूज करतोय. कारण स्वतःला योग्य वाटत योग्य वाटत नाही म्हणजे काय आपण स्वतःला क्वेश्चन विचारत नाही. बरोबर नाही. मला भांडे घासता येत
नाही. सो सगळे म्हणून सांगा ग्रुप नंबर 1 and 5. I I am not wash pot. करेक्ट आहे. हा, निगेटिव्ह 2 प्रकारे नेहमी. आय नो नो एम अँड नॉट ला आपण शॉर्ट मध्ये लिहित नाही. लिहायचं झालं तर मग आय आर एबल टू. हा, चला वर्बल क्वेश्चन. तुला येत नाही. तुला मला भांडी भांडी घासता घासता येत येत नाही का? करेक्ट आहे. येत नाहीत का? आता तोच बदल करायचा. यू आल्यामुळं आर अगोदर घ्यायचं आणि बनवायचं. बोला ग्रुप नंबर 1 and 5. आर वॉश. व्हेरी नाईस. और बर, लिहिणारे लिहित राहा. मी तुम्हाला वॉश आणि क्लीनचा डिफरन्स सांगतो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन वॉश अँड क्लीन? सांगा बरं, तुम्हाला काय समजतंय? तुमच्या आकलनानुसार वॉश आणि क्लीन टेक्निकल जास्त विचार नाही करायचा. सहजपणे कशाला वॉश म्हणतो आपण ते वॉश आहे आणि कशाला क्लीन म्हणतो ते क्लिनिंग आहे. तुम्ही जर प्रॅक्टिकल विचार केला तर तुम्हाला समजेल काय अर्थ याचा डिफरन्स. पण टेक्निकल विचार केला तर अरे काय म्हणतात तुम्ही वेळ होणार. सांगू तुम्हाला, आता पटेल तुम्हाला. वॉश म्हणजे पाणी टाकून धुणे, त्याला वॉश म्हणतो. आणि जे क्लीन करणे म्हणजे साफ करणे. साफ करणे वेगळं. साफ करणे म्हणजे पाणी न टाकता साफ म्हणजे एक तर तुम्ही पुसून काढता किंवा क्लिनिंग इज डिफरंट आणि वॉशिंग इज डिफरंट. वॉशिंग पाणी मारून धुणे आणि कोणारी किडबिड रेकॉर्डिंग चालू आहे. कशाला रे आवाज नका करू. बापरे, किती लोकांचं. प्रणिती शिंदे, प्रिया होके, कशाला चालू केलं तुम्ही माईक? हा, लिहा माझ्याबरोबर लिहा. श्रद्धा मॅडम आले का? येस श्रद्धा मॅडम, हा बोला. बरं, किती थांबा अगोदर सांगतो मी. हे आपण सेट किती बनवले? 1 सेट, 2 सेट्स, 3 सेट्स, 4 सेट्स आणि 5 सेट्स. ठीक आहे, सेट्स मध्ये बनवलं आपण. सेट लक्षात घ्या, एक लक्ष द्या. सगळं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे चॅनलवर, मला पाठवलंय मी. तर हे आपण किती बनवले सेट्स? 5 सेट्स बनवले. मॅडम किती सेट्स बनवणार मुलं? 5. ऑल राईट, व्यवस्थित बनवून घ्या आणि तीच वाक्य त्यांना विचारा. 5 सेट्स सेल्फ. ओके, कवाळे सर किती सेट्स? 7 sets, sir. 7 सेट्स. आणि उद्या सगळ्या मुलांना ऐका रे, आणि तुम्ही पण सगळेजण मॅक्सिमम यूज करा. करता येतं का? नाही करता येत का? करता येतं का? करता येत नाही का? करता येतं का? करता येत नाही का? त्याच वाक्याच्या परिभाषेमध्ये दिवसभर जगत जा. दिस इज गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू टू प्रॅक्टिस द सेम सेंटेन्सेस ॲट लीस्ट 1 day. आणि you'll be able to use those sentences in your normal course of life. All right. Any question from online? No so far. All right. So shall we pause? Yes, sir. Only pause today. Okay. Pause. Bye bye. Lecture nice, sir. Thank you so much for your बाय. appreciation. Bye bye. कुठे आहे?